पुढची बातमी आपण पाहूयात। शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। कर्जमाफीवरील जाचक अटी शिथिल कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशा मागणीसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सरकारला दिलाय। मात्र प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। अन्नत्याग आंदोलनावर रोहित पवार ठाम आहेत। दरम्यान अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी एक्सवर एक पोस्टही केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे। सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा ही विनंती असं आवाहन रोहित पवारांनी शेतकऱ्यांना केलंय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, रोहित पवार यांच्याकडून कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की पोस्टर्स घेऊन शेतकरी देखील सहभागी झालेत। काय अधिकची माहिती? रोहित पवार आता आंदोलन स्थळाकडे रवाना होत आहेत। त्यांच्या हातामध्ये संविधानाची प्रत आहे आणि खास वारकरी पद्धतीचा फेटा परिधान करून ते या आंदोलनामध्ये आता सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यासोबत बहुतांश प्रमाणात आहे ते शेतकरी आणि इथे कार्यकर्ते आहेत ते दिसून येते। इथले नेते मात्र या आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी झाल्याचं दिसून येत नाही। मात्र हे आंदोलन सर्वसामान्यांच्यासाठी आहे। मी कुणालाही या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं नाही। उत्स्फूर्तपणे लोक त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि हा पाठिंबा वाढत असल्याचा दावा आहे ते रोहित पवार या ठिकाणी करतायत आणि या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन त्या आंदोलन स्थळाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच या आंदोलनाला अद्याप पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि त्यामुळे आंदोलनावरती रोहित पवार ठाम आहेत। त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी आंदोलनाला बसू देतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र कोणत्याही पद्धतीने अन्नत्याग आंदोलन करणार हा पवित्रा घेऊन आता रोहित पवार आंदोलन स्थळाकडे रवाना होताना पाहायला मिळते। शेकडो कार्यकर्ते शेतकरी त्यांच्यासोबत आहेत। हातामध्ये फलक घेऊन ते कर्जमाफीची आणि 7/12 कोरा करण्याची मागणी आहे ती प्रामुख्याने लावून धरताना पाहायला मिळतात। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीवर प्रामुख्याने रोहित पवार यांनी बोट धरलेलं आहे। बोट ठेवलेलं आणि याद्वारे रोहित पवार हे सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ही मागणी लावून धरताना पाहायला मिळतात। अर्थात या आंदोलनावरती आहे ती राजकीय टीका सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते। केवळ स्टंटबाजीसाठी रोहित पवार हे आंदोलन करत असल्याचा आरोप आहे तो राजकीय क्षेत्रातून केला जातो। मात्र रोहित पवार यांनी हे सगळे आरोप धुडकावून लावलेत। अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आणि त्यानंतरच आहे ते तुम्ही आरोप करा अशा पद्धतीचं प्रति आव्हान आहे ते रोहित पवार करताना पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने लातूर मधल्या शेतकऱ्याची बैलजोडी आहे ते त्यापैकी एक बैल मयत झाला होता आणि दुसरा बैल आहे ते सरकारनं दिला। मात्र तो सुद्धा बैल आहे तो त्याला आजार पण आले। त्यामुळे ही आजारी असल्याची कर्जमाफी जाहीर करू नका, तर पूर्ण क्षमतेनं शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी जाहीर करा अशा पद्धतीची मागणी या आंदोलन दरम्यान आहे ते रोहित पवार करताना पाहायला मिळतात आणि ही आग्रही मागणी घेऊनच आहे ते आता रोहित पवार आंदोलन स्थळाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। विठ्ठलाच्या मंदिराच्या इथं जाऊन दर्शन ते घेतील, नामदेव इथे दर्शन घेतील आणि पुन्हा ते आंदोलनस्थळी रवाना होतील अशा पद्धतीचे माहिती आहे ते आपल्याला मिळते आणि एकूणच या आंदोलनाला वाढता पाठिंबा आहे तो सुद्धा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। शेकडो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि रोहित पवार संविधानाची प्रत हातात घेऊन आता आंदोलन स्थळाकडे निघताना आपल्याला दिसून येत आहेत। निश्चितच ज्ञानेश्वर, आता रोहित पवारांना आंदोलनाचा परवानगी तिथे मिळते का हेही पाहावं लागणार आहे, कारण आतापर्यंत पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाहीये। धन्यवाद माहितीसाठी। तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा एल्गार पाहायला मिळतोय। पंढरपुरामध्ये कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन रोहित पवार करतायत। त्यांच्या हातामध्ये संविधानाची प्रत आहे आणि वारकरी जसा फेटा घालतात तसा त्यांनी फेटा घालून हे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। पंढरपूरमधली हे दृश्य समोर आलेले आहेत। पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेत। तर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना काही वेळापूर्वी सांगितलं की मी कुणालाही आवाहन केलेलं नाहीये। लोक स्वखुशीने या आंदोलनामध्ये सामील होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी तिथे सुरू झालेली आहे। तर ट्विटवर देखील रोहित पवारांनी एक पोस्ट केलेली आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलंय शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे। सर्वांनी शक्य त्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा अशी त्यांनी विनंती ट्विटरच्या माध्यमातून केलेली आहे। तर आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सरकारला दिलाय। शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात आक्रमक पवित्रा रोहित पवारांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय।
कर्जमाफीवरील जाचक अटी शिथिल कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी रोहित पवार यांच्याकडून करण्यात येते. संविधानाची प्रत घेऊन तुम्ही आंदोलनामध्ये उतरलाय, नेमकं काय या प्रतीतून दाखवायचं? नाही, आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्याच बरोबर व्यक्त होणं हे सगळ्यांचाच अधिकार आहे. हा सामान्य शेतकऱ्यांना, गरिबाला एवढ्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत आणि त्या अडचणीबद्दल व्यक्त होणं हे आमचा अधिकार आहे. म्हणून संविधानाची प्रत आणलेली 36 लाख शेतकऱ्यांचा हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. पण आंदोलनाच्या दरम्यान आहे ते नोटिसा बजावण्यात येत आहेत, आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. काय करायचं करा. अनेक वर्षांपूर्वी साने गुरुजींनी सुद्धा बिना परवानगीचं इथे एक आंदोलन सामान्य लोकांसाठी केलं होतं. आम्ही सुद्धा त्यांच्याच विचाराने चालणारी माणसं आहोत. सर्व महामानवांच्या विचाराने चालणारी माणसं आहोत. संतांच्या विचाराने चालणारी माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला किती तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला, हा विषय शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा त्याच्यामुळे असल्यामुळे आम्हाला परवानगी दिली काय नाही दिली काय, आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार. पण तुमच्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणून चंद्रकांत दादा म्हणतात, इथले पालकमंत्री म्हणतात. मला चंद्रकांत दादांना आणि इथले जे काही पालकमंत्री त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही जो दिखावा केला लातूरमध्ये एका शेतकऱ्याला आजारी बैल देऊन, त्या शेतकऱ्याशी जाऊन जरा बोला, त्या पत्नीशी जाऊन त्या ठिकाणी बोला आणि आज सामान्य शेतकऱ्यांमध्ये जाऊन काय परिस्थिती आहे त्यांची ती समजून घ्या. मग तुम्हाला ही स्टंटबाजी वाटेल का खरी गोष्ट आहे. त्यामुळे मला याच्यावर टीका करायची नाही. आणि गोरेंना आणि चंद्रकांत दादांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जसं भरणे मामा जे कृषी मंत्री आहेत ते धडधडीत त्या ठिकाणी बोलून गेले की रोहित पवार आणि शेतकरी म्हणणारे जे विषय आहेत ते 2019च्या अटी त्या खरंच कुठेतरी अन्यायकारक आहेत, त्या बदलण्याची जरूरत आहे. तेवढं धाडस त्यांनी दाखवलं. तुमच्यात धाडस असेल तर तुम्ही बोलून दाखवावं की या अटी योग्य आहेत का अयोग्य आहेत, आणि मग तुम्ही तेव्हा स्टेटमेंट अभ्यासू द्याल, आम्ही त्याला उत्तर अभ्यासू देऊ. पण माझं मत आहे की ह्याला उगाच राजकीय वळण न देता हे अराजकीय आंदोलन असल्यामुळे लवकरात लवकर सरकारने याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा. आणि सरकारनं या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा. राजकीय नेते आले नसले तरी चालतील, पण सामान्य शेतकरी कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहे आणि त्या लोकांसाठी मी न्याय मिळवून देऊ अशा पद्धतीचा आशावाद आहे ते रोहित पवार या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, अनुष्का साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.